यानंतर पाहूया आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा हा सुपरफास्ट आढावा। भाजप खासदार संजय काकडेंचा काँग्रेस प्रवेश आता निश्चित झालाय। सोमवारी काकडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण त्यानंतरही त्यांची नाराजी कायम आहे। त्यामुळे ते लवकरच भाजपला रामराम ठोकणार असल्याचं कळतंय। काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली नाही तर राज्यात 15 जागा लढवण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे। बुलडाणा आणि वर्धेच्या जागेवरून चर्चेचं घोडं अडल्याचं सुद्धा कळतंय। राजू शेट्टींनी काँग्रेसला उद्यापर्यंतचं अल्टिमेटम दिल्याची माहिती आहे। केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झाली आहे। बैठकीमध्ये पहिल्या टप्प्याच्या बहुतांश जागांवर निर्णय झालेला आहे। सोबतच औरंगाबाद आणि नगरचा तिढा अजूनही कायम आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे। काँग्रेसच्या प्रचाराचा रणशिंग आज मोदींच्या गुजरातमधून फुंकलं जाणार आहे। गांधीनगरजवळ आज काँग्रेसची मोठी सभा झाली आहे होणार आहे आणि या सभेत राहुल आणि प्रियंका गांधींचं भाषण होणार आहे। या सभेआधी अहमदाबादमध्ये काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी त्याचबरोबर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित असतील। हार्दिक पटेल आज राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। अहमदाबादमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत त्यांचा प्रवेश होणार आहे। हार्दिक जामनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची दाट चिन्ह आहे। सोमवारी एका भाषणात राहुल गांधींनी मोठी चूक केली आहे। कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला ते मसूद अझहरजी असं म्हटलेलं आहे। खरं तर भाषण हे मोदींवर होतं, ते मोदींवर टीका करत होते आणि तेव्हा अझहरचा उल्लेख आला, पण त्याला ते अझहरजी म्हणून बसले आहेत। राहुल यांच्या या चुकीवरून स्मृती इराणींनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे। दहशतवाद्यांचं प्रेम ही पाकिस्तान आणि राहुल गांधींमधील समान बाब आहे असं ट्विट इराणी करतायत। रमजानच्या संपूर्ण महिन्यात निवडणुका वगळणं शक्य नाही असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलंय। ईद आणि शुक्रवारी निवडणुका होणार नसल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबई विद्यापीठानं कला, वाणिज्य आणि अभियांत्रिकी शाखेचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरता 22, 23, 24, 29 आणि 30 एप्रिलच्या परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्यात। त्याचबरोबर सीएची परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आली। आता 2 ते 17 मे ऐवजी 27 मे ते 12 जून या दरम्यान परीक्षा होती। दिंडोरीचे आमदार आणि आदिवासी शेतकरी नेते जेपी गावित यांनी दिंडोरीतून आपली उमेदवारी जाहीर केली आहे। माकपकडूनच ते लढणार आहेत। आघाडीतून प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी अखेर आपली उमेदवारी जाहीर केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हाडा लोकसभा लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। शरद पवार म्हाड्यातून लढणार नसल्याची आम्हीच बातमी दिली होती। म्हाडा लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार नाही अशी घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आणि त्यामुळे मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। सगळी राजकीय गणितं बदलण्याची दाट चिन्ह आहे। निवडून येण्याची कोणतीही चिंता आपल्याला नव्हती, पण एकाच घरात किती उमेदवारी द्यायची पार्थ पवारसाठी लोकांचा अधिक आग्रह आहे, म्हणून आपण म्हाड्याची जागा लढणार नसल्याचं पवारांचं स्पष्टीकरण आहे। दरम्यान यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही युतीची ताकद असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात। पवारांना हवेची दिशा कळल्याचं देखील मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। तर शरद पवारांना भविष्यात काय होणार याची कल्पना आल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया सुभाष देशमुख यांनी दिली आहे। इतकंच नाही तर भाजपसाठी हा मोठा विजय असल्याचं ठाम मतही ते व्यक्त करतात। म्हाडा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं मोठी ताकद निर्माण केली आणि याचा धसका शरद पवार साहेब यांनी घेतला असावा आणि म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असावी अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांची आहे। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा करताच राष्ट्रवादीनं त्यांच्या नवी मुंबईतल्या बालेकिल्ल्यात येऊन जोरदार सभा घेतली आहे। राष्ट्रवादीच्या माथाडी कामगार मेळाव्याला स्वतः शरद पवार, उदयनराजे आणि आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते। मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। त्याला कारण ठरले ते म्हणजे कोळंबकरांनी लावलेलं पोस्टर। कोळंबकरांनी आपल्या कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेलं पोस्टर लावले आणि त्यामुळे चर्चा रंगतीये। मनसेच्या इंजिनाला डबे सुरलेले नाहीयेत अशी स्थिती निर्माण झाली आहे, कारण मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी सोमवारी शिवसेनेत घरवापसी केली आहे।
नागपूर शहरात गेल्या 5 वर्षात विकास केला हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा पुराव्यासकट खोडून काढतो असं भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। जर पक्षाने उमेदवारी दिली तर मी भाजपच्या विकासाचा बुरखा पाडून दाखवेन असंही माजी खासदार नाना पटोले म्हणतात। सेना भाजपच्या युतीतील जागा वाटपावरून रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले नाराज आहेत। लोकसभेकरता रिपाईला अजून एकही जागा मिळालेली नाही आणि त्यामुळे सेनेबरोबर युती झाल्यावर भाजप आम्हाला विसरली असं आठवले म्हणतात। देशातील प्रत्येक मतदारसंघातील यंत्रणा आता कामाला लागली आणि या निवडणुकीमुळे अपंगांसाठी विशेष लक्ष दिलं गेलंय। जे मतदार पाहू शकत नाही त्यांच्यासाठी मतदार यादीमध्ये चिन्हांकन केलं गेलंय अशी माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे। आळंदीमधल्या लॉजवर देहविक्री व्यवसाय चालत असल्याची माहिती देऊन पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे संतप्त नागरिकांनी लॉज बाहेर आंदोलन केलंय आणि यावेळी नागरिकांनी लॉजमधील एका स्त्रीला बाहेर काढून नागरिकांनी चांगला चोप दिलाय। बातमी नाशिकची। नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी इथल्या आशा किरणवाडी गावात बिबट्याची दहशत पसरली आहे। बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 3 ग्रामस्थ गंभीर जखमी आहेत। या गंभीर ग्रामस्थांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। नाशिक जिल्ह्यातच गिरणारे परिसरात वन विभागानं बिबट्याला जेरबंद केलं। 3 दिवसांपूर्वी या बिबट्यानं मातेरीवाडी इथल्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला होता। ठाणे जिल्ह्यात 2014च्या तुलनेत मतदारसंख्येत 7.5% वाढ झालेली आहे। यंदा ठाणे जिल्ह्यात 60,94,308 मतदार मतदानासाठी पात्र असणार आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजपासून 20 तारखेपर्यंत दरडी काढण्याचं काम करण्यात येणार आहे। या कामाकरता 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पुणे आणि मुंबईकडे जाणारी वाहनं पूर्णपणे यामुळे थांबवण्यात येतील। मुंबईतील नागरिकांनी कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण केलं तर पालिकेचे कर्मचारी ते एकत्रितपणे डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो आणि त्यामुळे चांगल्या योजनेचा हेतूच विफल होत आहे असा आरोप करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। धावत्या लोकलमधील प्रवाशांना लोकल सेवेच्या गैरसोयी संदर्भात तसंच दुर्घटना घडल्यास त्याची तातडीनं ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। पश्चिम रेल्वेवरच्या तब्बल 35 लाख प्रवाशांकरता रेल सुरक्षा मोबाईल ॲपची निर्मिती झाली आहे। देशातील पहिली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम यंत्रणा मुंबईतील 3ही मार्गांवर उभारण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर दर 3 ते 4 मिनिटांचा एक लोकल फेरी चालवण्यात येते। सीबीटीसी यंत्रणेत दर 2 मिनिटांनी एक लोकल फेरी चालवण्याची क्षमता आहे। नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं विमानसेवा कंपनीच्या घोषणेस विलंब केल्यानं कोकणवासियांच्या विमान उड्डाणाला निवडणूक आचारसंहितेचा फटका बसणार आहे। कोकणातील 2 विमानतळांवरील विमान उड्डाणं किमान 3 महिने पुढे ढकलण्यात आलं आहे। भाडेवाढ करून प्रवाशांना नडणाऱ्या खासगी बस चालकांना परिवहन आयुक्तालयानं इशारा दिलाय। नियमबाह्य भाडं आकारल्याची तक्रार आल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। इथिओपिया एअरलाइन्सचा बोईंग 737 मॅक्स प्रकारचं विमान कोसळून 157 प्रवाशांचा मृत्यू झालाय। या प्रकारची गंभीर दखल घेत डीजीसीनं अशा प्रकारची विमानं वापरणाऱ्या जेट एअरवेज, स्पाइसजेट आणि विमान कंपनी बोईंगकडून माहिती मागवली आहे। मेट्रो 3 प्रकल्पांतर्गत गिरगाव काळबादेवी इथं बाधित होत असलेल्या प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्राधिकरणानं आराखडा तयार केला आणि या आराखड्यानुसार भविष्यात काळबादेवी कमर्शियल सेंटर हे व्यावसायिक संकुल तर काळबादेवी हाइट्स आणि गिरगाव हाइट्स अशी निवासी संकुलं उभी राहणार आहेत। औषधांच्या दुकानांवर केमिस्ट आणि ड्रगिस्ट असं यापुढे लिहिलं जाणार नसून लवकरच या ठिकाणी फार्मसी असा उल्लेख असणार आहे। कर्नाटक राज्याच्या फार्मासिस्ट असोसिएशननं केंद्र सरकारला दुकानांवर फार्मसी असं लिहिण्यात यावं अशी विनंती केली होती। औषध विशेष सल्लागार समितीनं त्यानुसार हा बदल करण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत। सातत्यानं बदलत्या वातावरणामुळे राज्यातील स्वाईन फ्लूमुळे दगावणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे। 1 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीमध्ये राज्यात स्वाईन फ्लूमुळे एकूण 52 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। पंतप्रधान मोदींनी जेव्हा नोटबंदी जाहीर केली तेव्हा रिझर्व्ह बँकेची संमती मिळालेली नव्हती। ही धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात निष्पन्न झाली। 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला। रिझर्व्ह बँकेचे संचालक मंडळ भेटलं होतं पण मंजुरी दिली गेली नव्हती असंही उत्तरात म्हटलं गेलं।
नोटबंदीमुळे काळा पैसा रोखण्यात यश आलं नाही अशी कबुली रिझर्व्ह बँकेनं माहितीच्या अधिकारांतर्गत एका उत्तरात दाखल दिली आहे. उलट अल्प कालावधीसाठीच का होईना पण देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असं आरबीआयचं म्हणणं आहे. रेल्वेच्या मेगा भरतीकरता आजपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. ड वर्गात 1 लाखांहून अधिक नोकरांसाठीची नोंदणी संध्याकाळी 5 वाजता आरबीआयच्या वेबसाईटवर सुरू होईल. मध्य रेल्वेवरील नवीन राजधानी एक्सप्रेस रोज सोडावी अशी मागणी मध्य रेल्वेनं रेल्वे बोर्डाकडे केली होती. जानेवारीत ही राजधानी सुरू झाली होती आणि तेव्हापासून सतत तिकिटांचा खप 100% जवळपास आहे. मुंबईच्या एलटीटी वांद्रे टर्मिनल्स बाहेर प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात वाहतूक आयुक्त शेखर चेन्नेंनी अनुकूलता दाखवलेली आहे. पण अंतिम निर्णय रेल्वेचा असणार आहे, कारण या रिक्षांना रांग लावण्याकरता जागा रेल्वेच उपलब्ध करून देणार आहे. बदलापूर आणि मुरबाडमधील अंतर हे तब्बल 10 किलोमीटर कमी झालंय. बदलापूर राहटोली मार्गे मुरबाड कोडगावला जाणाऱ्या नव्या रस्त्यामुळे अंतर्गत 28 वरून 18 किलोमीटर अंतर झालंय. न्यूज 18 लोकमत रियालिटी चेक करून अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्ग शेजारील नाल्यातील घाणीचं साम्राज्य दाखवलं होतं. न्यूज 18 लोकमत ही बातमी दाखवल्यानं प्रशासनानं हा नाला सोमवारी जेसीबीच्या साह्यानं साफ केलाय. अंबरनाथ तहसील कार्यालयावर सोमवारी आदिवासींनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. अंबरनाथमधल्या आदिवासी पाड्यांवर पाणी, रस्ते, स्मशानभूमी अशा कोणत्याच सुविधा नसल्यानं आदिवासी बांधवांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. नाशिक महापालिकेच्या नवीन नाशिक विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना महिलांनी कोंडून ठेवलंय. मागच्या 3-4 दिवसांपासून अंबड परिसरात पाणी येत नाहीये. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं संतापलेल्या महिलांनी विभागीय कार्यालयातच ठिय्या मांडलाय. पनवेलमध्ये एका रुग्णालयामध्ये गांधी रुग्णालयाच्या समोरच्या झोपडपट्टीला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. सैराट या आपल्या पहिल्या सिनेमातून देशभरातील प्रेक्षकांना भुरळ घालणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावायला येते. तिच्या आगामी कागर सिनेमाचा पोस्टर सोमवारी लॉन्च करण्यात आलाय. दिग्दर्शक मकरंद माने यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय, तर वायकॉम 18 हा सिनेमा सादर करणार आहे. बहुचर्चित कलंक चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च होतोय. करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टार कास्ट आहे. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा अर्थातच न्यूज 18 लोकमत.